माझ्या माऊली बसल्या, माझ्या बहिणी बसल्यात, माझ्या मुली बसल्या, सगळ्यांनी चेष्टा केली आमचे. अरे कसली लाडकी बहीण, असे कुठे पैसे कुठे देत असते का? आम्ही दिले 3000 रुपये. किती बहिणीच्या अकाउंटला आले? हात वर करा बहिणीनो. बघा एवढे चालेल. तुम्ही तक्रार राहिलेल्या बहिणींना पण ज्यांचा 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न आहे त्यांना देणार. आधी ती तक्रार डिपार्टमेंट आहे, आपलीच मुलगी आहे, तिला सांगितलं आधी ती काळजी करू नको. जे काही आपल्या बहिणी राहिल्यात, माय माऊली राहिल्यात, मुली राहिल्यात, त्या 21 ते 65 वयोगटातल्या त्यांना आपल्याला मदत करायची, आपल्याला त्यांना सबल करायचं, सक्षम करायचं. आताच मला पूजाताई सांगत होत्या, दादा एक बहीण आली, मला 1,500 रुपये मिळाले, मला बीपीच्या गोळ्या होत्या, बीपीच्या गोळ्या घ्यायला पैसे नव्हते, मी त्या 1,500च्या बीपीच्या गोळ्या आणल्या आणि माझं आरोग्य चांगलं करण्याचा प्रयत्न केला. मदत झाली नाही. अरे काय माझ्या माय माऊलीला, जिला कुणी घरामध्ये तिच्याकरता पैसा देत नाही, देतात तिच्या कुटुंबाकरता देतात, तिला काहीतरी अपेक्षा असते ना, चिपळूणच्या बाजारामध्ये जाऊन काहीतरी घ्यावं, काहीतरी माझ्याकरता खर्च करावं. तिला जीव नाही, तिला मन नाही, आणि म्हणून आम्ही हे सगळं केलं. आज मी महाराष्ट्रामध्ये जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं फिरतो. आज मुख्यमंत्री लाडकी बहिणीच्या निमित्तानं मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री फिरतात. अक्षरशः माझ्या माय माऊलीच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळतो, उत्साह पाहायला मिळतो, हसरा चेहरा पाहायला मिळतो. आम्हाला तेच पाहिजे. आणि आम्ही कुणाला दिलं? गरिबांना दिलं. गरिबांना द्यायचं नाही, सगळ्या जाती धर्माच्या महिलांना दिलं. मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक, बहुजन, ओबीसी, भटके सगळे. फक्त 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असलं पाहिजे. काय चुकीचं केलं? आज 46,000 कोटी रुपयाचा पैसा दरवर्षी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या दुकानामध्ये येणार आहे. महिला काही ना काही घेणार ना, तो पैसा बाजारात येणार ना, त्यांना अर्थचक्र फिरणार ना, छोटे मोठे धंदे पण चालणार ना. काही काही त्यांच्या स्वतःच्या कामाकरता, काही रॉ मटेरियल घेण्याच्या करता. एक बहीण म्हणली, दादा मला रक्षाबंधनाचा कार्यक्रम आला, मी राख्या बांधण्याच्या करता, राख्या तयार करण्याच्या करता वेगवेगळे दोरे आणि बाकी चाललं 1,500 आणलं, त्याच्यात राख्या बनवल्या आणि राख्या बनवून विकल्या, तिला 20,000 रुपये मिळाले. 1,500चं मटेरियल, रॉ मटेरियल त्याला आपण म्हणतो, कच्चा माल, आणि त्याच्यात तिला 20,000 केले. महिलांना खूप काही कळतं, कारण ती भगिनी त्या घरामध्ये रात्रंदिवस राब राबती. सगळ्यात पहिली घरात कोण उठती? तुम्ही सुटता ना. सगळ्यात शेवट कोण झोपता? तुम्ही झोपता. आम्ही पुरुष माणसं आले की जेवण चला 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 झोपा. आपण घर कोण बंद करणार? आहे ना बायको, तू काय करतो? तू नुकता झोपा का? हे जे काही आहे 24 तासामध्ये एवढी माझी बहिणी, माय माऊली, माझी मुलगी इतकं काम करते, तर तिला कुठेतरी सबल करायला नको, सक्षम करायला. ही योजना पुढे पण 5 वर्ष आपल्याला चालवायची का नाही? चालवायची. त्याच्यात 5 वर्ष योजना अतिशय निर्विवादपणे चालवण्याचा निश्चितपणे तुम्हाला शब्द या सभेच्या निमित्तानं देतो. उलट नंतर त्याच्यात वाढच करेन, काळजी करू नका. आम्हाला कळतं एवढं थांबलो नाही. 52 लाख कुटुंबांना 3 गॅस सिलेंडर फ्री वर्षाला, आणि इतकं पारदर्शक केलं. कुणाच्या हातात पैसे नाही, तहसीलदार, प्रांत किंवा आणखी कुणी तो नाही देणार, आमदार खासदार नाही देणार. डायरेक्ट तुमचं लिंक कशाशी? आधार कार्डशी लिंक, आणि ते आधार कार्डशी लिंक असताना डायरेक्ट तुमच्या अकाउंटला पैसे, मध्ये कुठेही गळती नाही, पिळती नाही. तुमचे पैसे तुम्हाला कधी काढायचे तुम्ही ठरायचं. काही जण म्हणाले पैसे आले ना 3,000 रुपये जुलै ऑगस्ट दिले, काय म्हणजे काढा काढा काढा, परत घेतील. अरे काय, अरे भाऊ बीजेची बहिणींनी रक्षाबंधन केलेलं, राखी बांधल्याची वाणी कुठे परत येतं का? तर बघा, स्वतः या ठिकाणी माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्वतः माहिती दिलेली आहे. पाहू शकता बघा, लाईव्ह ह्या ठिकाणी ते होते आणि त्यांनी संपूर्ण माहिती दिलेली आहे. ज्या ज्या महिलांना पैसे आलेले आहेत त्या महिलांनी कमेंट बॉक्समध्ये देखील लिहून पाठवायचं आहे. त्यासोबतच जर आपण पुढे पाहिलं तर बघा, ज्या ज्या महिलांचे पैसे आलेले आहेत ते महिलांचे पैसे जे ते काढून घेतले जातील अशी त्या ठिकाणी जी काही बातमी आहे ती खोटी आहे, ते देखील त्यांनी सांगितलेले आहे. पुढे पाहू शकता बघा, महिलांसाठी लाडकी बहीण योजना राबवतोय, तसेच वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत योजना देखील आणणार आहे. म्हणजेच आलेलीच आहे, वर्षाला 3 गॅस सिलेंडर तुम्हाला मोफत मिळणार आहे. अन्नपूर्णा योजना आहे. पाहू शकता बघा, उपमुख्यमंत्री पुढे म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अदिती तटकरे व मी स्वतः या योजनेबाबत बसून चर्चा केली. या योजनेबाबत अदितीचा पुढाकार होता. ही योजना यशस्वी झाली. काही ठिकाणी या योजनेत गैरव्यवहार झालेला दिसला. बघा, आपण पाहिलेलं आहे काही ठिकाणी जो काही गैरव्यवहार आहे तो झालेला आहे. जसं छत्रपती संभाजीनगरच्या कन्नडमध्ये, नंतर आपण साताऱ्यामध्ये पाहिलेलं आहे. तर अशा पद्धतीने जो काही गैरप्रकार आहे तो दिसलेला आहे या योजनेमध्ये. लाडकी बहीण योजनेत गैरव्यवहार भविष्यात आढळला तर चुकीला माफी नाही, संबंधित व्यक्तींवर कारवाई होणार. महिलांसाठी लाडकी बहीण योजना राबवतोय, तशीच वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत योजना आणतोय. बघा, वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळण्याची जी काही अन्नपूर्णा योजना आहे ती देखील या ठिकाणी सुरू असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. आत्ताच आपण पाहिलेलं आहे लाईव्ह देखील त्यांनी संपूर्ण माहिती सांगितली. महाराष्ट्रात अशी 52 लाख कुटुंबे आहेत ज्यांच्या खात्यात दरवर्षी 3 सिलेंडरचे पैसे जे ते जमा होतील. त्याचप्रमाणे गरीब मुलगी ती कुठल्याही जातीची असो, तिचा महाविद्यालयीन जो काही खर्च आहे तो शासन करेल अशी देखील माहिती त्यांनी दिलेली आहे. आता राहिला विषय जे काही 3ऱ्या हप्त्याचे पैसे ते कधी येतील त्या संदर्भाची माहिती आपण या ठिकाणी पाहूया. बघा, 3ऱ्या हप्त्याचे जे पैसे आहेत त्या संदर्भाची संपूर्ण जी काही माहिती आहे ती रिअल फॅक्टच्या आधारे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. फॅक्ट तुमच्यासमोर मी मांडणार आहे. कुठल्याही पद्धतीची खोटी माहिती नाही, पुराव्याच्या सहित संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. तर हा झाला एक महत्त्वाचा पुरावा. आज जी काही त्यांनी माहिती दिली होती ती आपण पाहिली. आता पुढच्या अधिकची जी काही माहिती आहे 3ऱ्या हप्त्याच्या पैसे येण्यासंदर्भाची ती आपण आता ह्या ठिकाणी पाहूया. संपूर्ण व्हिडिओ पूर्ण पहा, संपूर्ण माहिती तुम्हाला कळेल. तर बघा, संपूर्ण माहितीसाठी आपण या ठिकाणी आहोत. हा 2ऱ्या नंबरचा पुरावा आहे. विथ प्रूफ आपण संपूर्ण माहिती पाहत असतो. विधानसभेच्या तयारीला लागा, केंद्रीय निवडणूक आयोगाचा महाराष्ट्र दौरा जाहीर. या 2 तारखा आहेत महत्त्वाच्या. पाहू शकता बघा, महाराष्ट्रात ज्या काही विधानसभेच्या निवडणूक आहेत त्या आता ह्या ठिकाणी लागणारच आहेत.
तर त्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग जो आहे ते त्या ठिकाणी महाराष्ट्राचा दौरा जे करणार आहे. संपूर्ण जी काही निवडणुकीची तयारी आहे ती योग्य आहे का, कशा पद्धतीने काय वगैरे त्या संदर्भाचा हा दौरा त्या ठिकाणी असणार आहे. आता बघा, ही माहिती आणि लाडकी बहीण योजनेचा काय संबंध, असा प्रश्न सर्व महिलांना पडला असेल. बघा, संबंध असा आहे, जर निवडणूक त्या ठिकाणी लागली विधानसभेची तर म्हणजेच आचारसंहिता देखील लागेल. आचारसंहिता लागल्यामुळे हा जो काही निधी आहे तो वाटप त्या ठिकाणी करता येणार नाही आहे. त्यामुळे याचा जो संबंध आहे तो डायरेक्टली त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेशी आपण त्या ठिकाणी करू शकतो. आता बघा, संपूर्ण माहिती काय जर आपण पाहिलं तर बघा, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा लवकरच होणार आहे. बघा, अजूनपर्यंत विधानसभेची निवडणूक लागलेली नाही आहे, आचारसंहिता देखील लागलेली नाही आहे. त्यामुळे महिलांनी बिनधास्त राहायचं आहे, पैसे येणार नाही असं तुम्हाला वाटत असेल, काळजी करू नका, तुमचे पैसे मिळणार आहेत. कोणत्या तारखेला मिळणार त्याची तारीख देखील मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय. त्यामुळे काळजी करायचं नाही, फक्त पूर्ण व्हिडिओ पहा. तुम्हाला पैसे मिळावे हाच आपला हेतू असतो, त्यासाठीच मी तुम्हाला मदत करत असतो. तर बघा, घोषणा जी आहे ती लवकरच होणार आहे, अजून लागलेली नाही आहे निवडणूक. ठीक आहे, महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जवळपास निश्चित झाला असून बघा, जवळपास कार्यक्रम निश्चित आहे. येत्या 27 आणि 28 सप्टेंबर रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाची टीम महाराष्ट्र दौरा करणार आहे. बघा, केंद्रीय निवडणूक आयोगाची जी काही टीम आहे ती 27 आणि 28 सप्टेंबर रोजी या ठिकाणी महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. परंतु आता बघा, 27 आणि 28 सप्टेंबरला दौरा होणार आहे. ठीक आहे, निवडणूक आयोगाची या ठिकाणी टीम महाराष्ट्रात येणार आहे. निवडणूक अजून लागलेली नाही आहे. पुढे बघा, केंद्रीय निवडणूक आयोग राज्यातील प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेणार असून या बैठकीनंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी ग्रीन सिग्नल मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. बघा, 27-28 सप्टेंबरला निवडणूक आयोगाची टीम महाराष्ट्रात येते, म्हणजे 27-28च्या अगोदरच तुम्हाला पैसे जे ते मिळून जातील. ठीक आहे, निवडणूक लागण्याच्या अगोदरच तुमच्या अकाउंटला जे पैसे ते त्या ठिकाणी जमा होऊ शकतात. अजून एक महत्त्वाचा पुरावा या ठिकाणी तुम्हाला दाखवतो, त्यामध्ये देखील तुम्हाला तारीख पाहायला मिळेल आणि फायनल जी काही तारीख असेल त्या तारखेचे देखील मी तुम्हाला सांगून टाकतो, कोणत्या दिवशी तुम्हाला पैसे जे ते मिळू शकतात ती देखील आपण पाहणार आहोत. तर बघा, अजून एक पुरावा पाहूया. तर पाहू शकता, हा दुसरा नंबरचा पुरावा आपल्यासमोर आहे. माननीय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला यश मिळाले आहे. तसेच 30 सप्टेंबरपर्यंत 3 कोटी बहिणी या योजनेचा लाभ घेतील असा विश्वास खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला. पाहू शकता, बघा, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचे चिरंजीव खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदेसाहेब यांनी देखील असा विश्वास व्यक्त केला आहे की 30 सप्टेंबरपर्यंत 3 कोटी ज्या काही बहिणी त्या बहिणी या योजनेचा लाभ जो आहे तो त्या बहिणींना मिळून जाईल. आता 30 सप्टेंबरची तारीख या ठिकाणी पाहायला मिळते. त्यानंतर निवडणूक आयोगाची जी काही टीम आहे ती देखील महाराष्ट्र दौरा करणार आहे 27-28 सप्टेंबरला. त्यामुळे जर आपण पाहिलं, आजची 21 तारीख आहे आणि 21 तारीख माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचे चिरंजीव खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी देखील सांगितलेले 30 सप्टेंबरपर्यंत पैसे मिळून जातील. म्हणजेच बघा, आजपासून जवळपास 9 दिवस तुमच्याजवळ आहे. या 9 दिवसांमध्ये तुमच्या अकाउंटला जे काही पैसे ते 100% जमा होऊन जातील असा विश्वास देखील आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळतो. आतापर्यंत 1,60,00,000 भगिनींना ह्या ठिकाणी पैसे मिळालेले आहेत. जर तुम्हाला पैसे मिळालेले असतील, 3,000 रुपये तुम्हाला मिळाले असतील तर 3,000 रुपये लिहून पाठवा. जर तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर सरळ नाही लिहून पाठवा. सर्व महिलांनी बिनधास्त नाही लिहून पाठवा. ज्या महिलांना अजूनपर्यंत पैसे मिळाले नाही, 1ही रुपया मिळाला नाही. ठीक आहे, ज्यांनी उशिरा अर्ज केला त्यांना एकत्रित 4,500 रुपये मिळतील. बघा, असं देखील त्यांनी यावेळेस सांगितले. ज्यांनी उशिरा अर्ज केलेला आहे 31 ऑगस्टच्या अगोदर त्या महिलांना देखील 4,500 रुपये जे ते मिळून जातील असं देखील त्यांनी यावेळेस सांगितलेलं आहे. त्यामुळे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला 30 सप्टेंबरची तारीख पाहायला मिळते. त्यासोबतच निवडणूक आयोगाची जी काही टीम आहे ती 27-28 सप्टेंबरला महाराष्ट्र दौरा करणार आहे. त्यामुळे येत्या 9 दिवसांच्या दरम्यानमध्ये तुमच्या अकाउंटला पैसे केव्हाही जमा होऊ शकतात. शक्यतोवर जास्तीत जास्त जी काही शक्यता आहे ती अशा पद्धतीची आहे. बघा, 25 सप्टेंबरच्या अगोदर किंवा नंतर हे पैसे जमा व्हायला सुरुवात होऊ शकते. 25 सप्टेंबरच्या अगोदर किंवा नंतर हे पैसे जे ते जमा व्हायला सुरुवात होऊ शकतात. कारण 25 सप्टेंबरला सोलापूरला या ठिकाणी वचनपूर्ती सोहळा आहे. लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळ्याचा जो काही कार्यक्रम आहे तो 25 सप्टेंबरला सोलापुरामध्ये आहे. त्यामध्ये देखील माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित असतील. त्यावेळेस काही घोषणा होते का ते देखील आपण त्या ठिकाणी पाहणारच आहोत. त्यासाठी सर्व घोषणांच्या अपडेटसाठी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्यातले छोटे आणि मोठ्यातले मोठे अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणारच आहोत. त्या अगोदर सर्व माता भगिनींना विनंती करतो, सर्वांनी पटकन व्हिडिओला लाईक करा, पटकन चॅनल सबस्क्राईब करून घ्या, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.